राजांनी ठरवलं होतं की परिवर्तन करायचं. 30,000 त्या ठिकाणी 30 वर्षाची सत्ता मला 3 महिन्यामध्ये संधी मिळाली त्या ठिकाणी पाडण्याची आणि मोठ्या मताधिक्यानं पवार साहेबांनी सांगितलं होतं की साधं सुद्धा पाडायचं नाही, त्या ठिकाणी जोरात पाडायचं. त्याच पद्धतीनं 30,000 त्या ठिकाणी हा विजय प्राप्त झाला. आणि तमाम माढा मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो. परंतु या ठिकाणी तुम्हाला 5 टर्मचे आमदार असलेले बबनदादा शिंदे यांचं संपूर्ण आव्हान होतं. ते स्वतः अपक्ष निवडणूक लढले या सगळ्या निवडणुकीमध्ये. शीतल साठे म्हणून त्यांचं देखील तुम्हाला संपूर्ण आव्हान होतं. हे सगळं आव्हान तुम्ही पेललं कसं या निवडणुकीत? या मतदारसंघामध्ये गेली 30 वर्ष 6 टर्म त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलं. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी मोठी होती. त्याचबरोबर ऊस दराचा प्रश्न मोठा होता आणि जे त्यांनी दिलेले शब्द होते ते प्रत्येक वर्षी पुढं करत पूर्ण झाले नव्हते. मग माझ्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न मोठा होता. त्याचबरोबर लोकांना रोजगाराच्या संधी नाहीत आणि कुठलंही शैक्षणिक आरोग्याची सोय नाही. या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी लोकांनी मी ज्या पद्धतीनं लोकांपुढं माझं विजन मांडलं त्या विजनला साथ दिली आणि हे विजन आता साध्य करण्यासाठी रात्रीचा दिवस करून लोकांचं काम करून हे पुढच्या काळामध्ये 5 वर्षात पूर्ण करण्याचं त्या निमित्तानं काम करू. खरं तर तुमच्या संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात खरं तर मोहिते पाटलांचं वर्चस्व आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये विधान परिषदेचे आमदार आहेत. तरी देखील त्यांनी उत्तम जानकरांचं काम केलं. याच्यावरतून भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आता सगळा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांची हकालपट्टी व्हावी अशी देखील त्यांनी आता भाजपकडे मागणी केलेली आहे. आणि मोहिते पाटील कुठेही आले तरी त्यांना आता थारा नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आता राम सातपुते करतात. ते मला वाटत नाही तशा पद्धतीचं काही बोलणं योग्य आहे. मोहिते पाटील हे घराणं खूप वर्षापासून त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे आणि मोठे दादांना मानणारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत आणि त्यांचा सर्वत्र दूर त्या ठिकाणी जनसंपर्क, लोकसंपर्क आणि राजकारणाच्या पलीकडची नाती जपलेलं मोहिते पाटील कुटुंब आहे. त्यामुळे त्या कुटुंबाबद्दल काय बोलणं योग्य वाटत नाही.